खूप एक मोठं योगदान हे त्यांचंही हे लाभलेलं आहे आणि ते या नांदेडचे सुपुत्र आहे। मात्र आपण त्यांची तारीफ केली असं सांगितलं, मात्र मी जे आपल्या माध्यमांच्या सगळ्या प्रतिनिधींच्या माध्यमातून जी माझ्यापर्यंत जी माहिती पोहोचली ती तर त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या काळामध्ये चुकीच्या गोष्टी होत होत्या, हिंमत होत नव्हती, मात्र आता भाजप आल्यानंतर माझा गृह विभाग असा चालतो, संरक्षण विभाग असा चालतो। म्हणजे याचा अर्थ काय की शंकरराव चव्हाण साहेब यांचं काम चांगलं नव्हतं असं त्यांना म्हणायचं होतं, हा त्यातला स्पष्ट अर्थ आहे। आणि एक या देशाचे संरक्षण मंत्री राहत असताना त्यांच्या हातातून देशाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं फार मोठे स्वरूपाच्या काही ऑपरेशन झालेले आहेत। गृहमंत्री म्हणून पण त्यांनी आपल्या देशाचा कारभार हा सांभाळलेला आहे आणि त्यांचा कार्यकाळ चांगला नव्हता असं या ठिकाणी येऊन म्हणणं म्हणजे हा नांदेडचा आणि शंकरराव चव्हाणांचाही कुठेतरी अपमान आहे। त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये फक्त राजकारण होतं आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाना प्रयत्न हा त्यांच्या भाषणातून केल्याचा आढळून येतो।